स्वागत मित्रांनो तुमचं गणित साथी ह्या चॅनलमध्ये त्रिकोणमिती नावाचं प्रकरण आपलं सुरू आहे। त्याच्यामधले सराव संच 6.1 मधला पहिला प्रश्न आपला झालेला मित्रांनो। त्यामध्ये आपण नित्य समानता पण बघितली। आता नित्य समानतेचा आपण उपयोग करणार आहोत। या ठिकाणी तीन प्रकारच्या नित्य समानता मी लिहून ठेवलेल्या आहेत आणि ह्या तिन्ही नित्य समानताचा आपल्याला उपयोग करून बाकीच्या उर्वरित गुणोत्तरांच्या किमती आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत मित्रांनो। त्याच्यातलं 2 नंबरचं उदाहरण बघा। टॅन थीटा बरोबर 3/4 तर सेक थीटा व कॉस थीटाच्या किमती तुम्हाला काढायला सांगितल्या। ओके, दिलेली किंमत कसली आहे त्याचा विचार पहिल्यांदा करूया मित्रांनो। पहा, या ठिकाणी टॅन थीटाची किंमत आहे टॅन थीटा बरोबर 3/4। जर तुम्हाला हे गुणोत्तर दिलेलं असेल तर ह्यामध्ये शोधा तुम्ही कुठलं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल। कोणती नित्य समानता? 2 नंबरची, कारण 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा किंवा सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा। मी सांगताना तुम्हाला असं सांगितलं होतं सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा, डावी बाजू उजव्या बाजूला आणि उजवी बाजू डाव्या बाजूला अशा पद्धतीने। तर ह्याच नित्य समानतेचा आपल्याला उपयोग करावा लागेल, कारण का तुम्हाला टॅनची किंमत माहिती आहे आणि म्हणून मी ही नित्य समानता वापरतो मित्रांनो। बघा, ही नित्य समानता 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा अशा पद्धतीने नित्य समानता ठेवली। चला, हा 1 जसाच तसा टॅन थीटाची किंमत आहे 3/4। बघा, टॅन थीटाच्या जागेवर ही किंमत टाकतो आपण, त्याचा वर्ग करावा लागेल मित्रांनो। इथे वर्ग आहे बरोबर तुमचा हा सेक वर्ग थीटा जसाच तसा, राईट। पहा, बरोबर 1 अधिक 3चा वर्ग 9 असतो, 4चा वर्ग 16 बरोबर सेक वर्ग थीटा जसाच तसा तिरकस गुणाकार 16 ने एकाला गुणा 16 1 16 16 अधिक तुमचे हे 9 छेदस्थानी हे पुन्हा 16 मित्रांनो। कसं केलं पहा, 16 ने एकाला गुणा 16 1 16 अधिक तुमचे 9 आणि पूर्ण याला छेदस्थानी 16 आले बरोबर तुमचा सेक वर्ग थीटा आहे, राईट। आता चला ह्या बाजूला लिहितो मी। पहा, आता 16 आणि 9 याची जर बेरीज केली 16 आणि 9 25 होतील, म्हणजे 25 छेदस्थानी 16 बरोबर तुमचे सेक वर्ग थीटा आहे। याचाच अर्थ काय झाला तुमचा की सेक वर्ग थीटा बरोबर इकडं 25 छेदस्थानी 16 बाजू बदलून घेतली बाकी काही। आता या ठिकाणी वर्गमूळ घेतलं मित्रांनो समजा, तर काय होते तुमचे सेक थीटा, वर्गमूळ घेतल्यानंतर डोक्यावरचे 2 काढून टाकले घातांक, त्याच्यानंतर 25चं वर्गमूळ 5 छेदस्थानी 16चं वर्गमूळ 4। तर तुम्हाला पहिली किंमत मिळाली सेक थीटाची, ती पाहिजे होती। आता कॉस थीटा, कॉस थीटाची किंमत काढण्यासाठी मित्रांनो अजून एक सूत्र आहे तुम्हाला माहिती आहे। कॉस थीटा आणि सेक थीटा याच्यामध्ये काय रिलेशन आहे? कॉस थीटा म्हणजे 1 छेदस्थानी सेक थीटा किंवा सेक थीटा म्हणजे 1 छेदस्थानी कॉस थीटा, असा त्याचा अर्थ आहे। एकमेकांचे ते काय आहेत माहिती का? व्यस्त आहेत, गुणाकार व्यस्त आहेत, ते लक्षात ठेवा। कॉस थीटाची किंमत, कॉस गुणोत्तर हे सेक गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर असतं किंवा सेक गुणोत्तर हे कॉस गुणोत्तराचं व्यस्त गुणोत्तर असतं। हे दोन्ही रिलेशन आपण बघितलेले आहेत ऑलरेडी। आता ह्या ठिकाणी पहा, तुम्हाला कॉस थीटाची जर किंमत काढायची असेल मित्रांनो, मग ह्या ठिकाणी कॉस थीटा बरोबर 1 छेदस्थानी कुठलं सूत्र वापरणार? 1 छेदस्थानी सेक थीटा, राईट, बरोबर 1 छेदस्थानी सेक थीटा। सेक थीटाची किंमत आताच काढली, ती तुमची 5 छेदस्थानी 4 अशा पद्धतीने हा तुमचा कॉस थीटा आहे। ओके, पुढे जाऊन याला कसं लिहू शकतात पहा आता। आणि म्हणून कॉस थीटा बरोबर आता 1 छेदस्थानी 5 छेदस्थानी हे वरती आल्यानंतर अंशस्थानी आल्यानंतर 4 छेदस्थानी 5 होतील, 4 छेदस्थानी 5 होतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॉस थीटाची किंमत सुद्धा मिळाली मित्रांनो। अतिशय सोपं असं उदाहरण, हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने लगेच सोडवणार आहोत। पहिल्यांदा ह्या पद्धतीने लिहा। चला मित्रांनो, हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आपण। तर बघा, आता टॅन थीटाची किंमत दिलेली होती, तो टॅन थीटा लिहिला 3 छेदस्थानी 4 आणि आपल्याला सूत्र माहिती आहे टॅन थीटा। टॅन थीटा काय असतं? समोरची बाजू भागिले कर्ण,
लगत समोरची बाजू भागिले लगतची बाजू असते नाही का. समोरची बाजू आणि ही लगतची बाजू म्हणजेच कसं लिहिणार तुम्ही, AB छेदस्थानी BC ही तुमची समोरची बाजू, त्याला सल म्हणत असतो आपण. आणि बस आता याच्यावर तुम्हाला AB आणि BCच्या किमती काढायच्या आहेत मित्रांनो. चला सांगा मला आता. AB बरोबर दोन्हीची तुलना करणार आहे आपण. AB बरोबर 3, पण लक्षात घ्या त्या ठिकाणी के घ्यावा लागतो, कारण हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं असेल तर के हा समान पट म्हणून आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही BC काढायचे असेल तर हे 4 गुणिले के या ठिकाणी आपण घेणार आहोत. ह्या केचा उत्तरात काही फरक पडत नाही हे लक्षात ठेवा. के म्हणजेच काय, समान पट ह्या नात्याने आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मग आता त्रिकोण ABC हा तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतो. या ठिकाणी B हा कोण तुमचा काटकोन आहे. B कोणाच्या समोरचा हा तुमचा कर्ण आहे. या ठिकाणी थिटा कोण घेतला, थिटाच्या समोरची बाजू AB आहे आणि लगतची बाजू BC आहे, म्हणून लगतच्या बाजूसाठी ल शब्द वापरला, समोरच्या बाजूसाठी स शब्द वापरला आणि कर्णासाठी क वापरला. ओके. आणि बस आता पायथागोरसचं प्रमेय वापरणार. पायथागोरसचं प्रमेय सांगतो तुमचं कर्ण AC चा वर्ग बरोबर काटकोन करणारी पहिली बाजू AB चा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू BC चा वर्ग. अशा पद्धतीने हे पायथागोरसचं प्रमेय आहे मित्रांनो. याच्यात आता तुम्हाला AB आणि BC याच्या दोन किमती माहिती आहे, तुम्हाला AC माहित नाही करणं, आणि म्हणून पहा या ठिकाणी AB ची किंमत टाका 3K त्याचा वर्ग अधिक BC ची किंमत आहे 4K त्याचाही वर्ग करा. 3चा वर्ग 9 असतो, 9K चा वर्ग अधिक हे तुमचे 16K चा वर्ग होतील, है की नाही. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 किती झाले 25K वर्ग बरोबर या ठिकाणी तुमचा AC चा वर्ग आहे. चला मग आता याच्या किमती काढून झाल्या. पहा आता तुमचा AC हा वर्गमूळ घेऊ शकता तुम्ही इकडं. AC बरोबर AC वर्गमूळ घेतल्यानंतर 25चं वर्गमूळ 5K हा तुमचा AC मिळाला. राईट. आता AC मिळाल्यानंतर आता तुम्हाला विचारले हे दोन गुणोत्तर सेक आणि कॉस. पहिल्यांदा कॉस काढून मग नंतर सेक काढूया, कारण ते दोन्ही एकमेकांचे व्यस्त असतात, गुणाकार व्यस्त असतात. म्हणून पहिलं गुणोत्तर घेऊया कॉस थिटा. कॉस थिटा असतं लगतची बाजू भागिले कर्ण, लक असं म्हणतो आपण, लगतची बाजू. मग आता या थिटाच्या लगतची बाजू BC आहे आणि छेदस्थानी कर्ण तुमचा AC आहे. कर्ण काय आहे, AC आहे. चला तर आता या ठिकाणी किमती ठेवूया मित्रांनो बरोबर. आता BC ची किंमत 4K ही ठेवली. छेदस्थानी AC तुमचा 5K. पहा के कॅन्सल झाल्यानंतर तुमचे उरतात 4 छेदस्थानी 5 हा तुमचा कॉस थिटा आला. कॉस थिटा मिळाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेक थिटा काढायचा आहे. मग सेक थिटा कसा काढणार. सेक थिटा म्हणजे याचा गुणाकार व्यस्त आहे, म्हणजे AC छेदस्थानी BC करावं लागेल नाही का. कर्णवरती आणि छेदस्थानी कोणालगतची बाजू BC खाली असं छेदस्थानी. चला ह्याच किमती टाकायच्या. मग आता वरती तुमची AC ची किंमत 5K, छेदस्थानी BC ची किंमत किती आहे तुमची 4K. के कटल्यानंतर उत्तर येतं तुमचं 5 छेदस्थानी 4 हा तुमचा सेक थिटा मित्रांनो. अशा पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरून आणि अशी गुणोत्तर वापरून सुद्धा आपण नित्य समानतेचा वापर न करता सुद्धा हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. दोन्ही पद्धतीचा अभ्यास असू द्या, तुम्हाला जी योग्य वाटेल ती परीक्षेत लिहा. बघा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे. जर कॉट थिटा बरोबर 40 छेदस्थानी 9 तर कोसेक थिटा व साइन थिटाच्या किमती तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितल्या. पहिल्यांदा पुन्हा एकदा चेक करून घेतो मी. ओके. अशा पद्धतीने दिल्यानंतर ह्या दोन किमती तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितल्या. बघा दिलेलं गुणोत्तर काय आहे ते पहिल्यांदा लिहूया. तुम्हाला कॉट थिटा दिलेला आहे. कॉट थिटा आहे तुमचा 40 छेदस्थानी 9. ओके.
कॉटची जर किंमत दिली असेल तर तुम्हाला 100% 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा किंवा कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा. डावी बाजू उजव्या बाजूला, उजव्या बाजू डाव्या बाजूला तुम्ही कसं वाचलं तरी चालतं. हे नित्य समानता आहे. ही नित्य समानता 3 नंबरची नित्य समानता आपण या ठिकाणी वापरणार मित्रांनो. का वापरायची हीच कारण इथे कॉट आहे आणि आपल्याला कॉटची किंमत दिलेली आहे. मग तो आपल्याला कोसेकची किंमत काढता येईल कारण तुम्हाला कोसेक विचारला. ओके, मग कॉट आणि कोसेक मध्ये नातं असलेलं, संबंध असलेलं हेच नित्य समानता आहे. म्हणून ही नित्य समानता मी या ठिकाणी वापरतो. 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा अशी नित्य समानता. पहा, तुमचा 1 जसाच तसा. कॉटची किंमत, तुमची कॉटची किंमत आहे 40 छेदस्थानी 9, त्याचा काय करणार, वर्ग करणार बरोबर कोसेक वर्ग थिटा मित्रांनो जसाच तसा. चला बरोबर पहा, म्हणून 1 अधिक आता 40चा वर्ग आहे तुम्हाला माहिती आहे 1600. 40 गुणिले 40 करा, 4 चौक 16, त्याच्यावर 2 शून्य 1600 छेदस्थानी हे तुमचे 9चा वर्ग 81 बरोबर हे तुमचे कोसेक वर्ग थिटा जसेच्या तसे. चला मित्रांनो, तिरकस गुणाकार 81 ने एकाला गुणायचं, काय होतील तुमचे 81 1 81 अधिक हे तुमचे 1600 छेदस्थानी 81 जसेच तसे. इकडे आहे तुमचे कोसेक वर्ग थिटा. अशा पद्धतीने हे लिहून झाल्यानंतर आता आपण इकडे बेरीज करतो. इकडे पहा, आता हे 1600 मध्ये 81 मिळवल्यानंतर 1681 इथं होतील तुमचे 1681 छेदस्थानी 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. राईट. आता वर्गमूळ घ्यायच्या आधी मी डावी बाजू उजव्या बाजूला आणतो. कोसेक वर्ग थिटा इकडे घेतलं, ही डावी बाजू इकडे घेतली 1681 छेदस्थानी 81 बाजू पलटून घेतल्यात. वर्गमूळ घ्या आता कोसेक थिटा. वर्गमूळ घेतल्यानंतर कॉस थिटा नाही लक्षात ठेवा, कोसेक थिटा. कॉस मध्ये कोसेक मध्ये फरक आहे. कोसेक थिटा बरोबर वर्गमूळ घेतल्यानंतर 1681 ही संख्या 41चा वर्ग आहे आणि म्हणून 1681चा जर वर्गमूळ घेतलं तर तुमचं 41 येतं आणि छेदस्थानी कॉस 81 हा 9चा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ घेतलं तर 9 येतं. हा तुमचा आला कोसेक थिटा. लक्षात घ्या. ओके. आणि कोसेक थिटा मिळाल्यानंतर तुम्हाला साइन थिटा काढायचा आहे मित्रांनो. साइन थिटा आणि कोसेक थिटा मध्ये कसं नातं आहे, साइन थिटा आणि कोसेक थिटा. पहा, साइन थिटा हा कोसेक थिटाचा गुणाकार व्यस्त असतो. म्हणजे साइन थिटा हा कोणाच्या व्यस्त आहे, 1 छेदस्थानी कोसेक थिटा. किंवा कोसेक हा साइनच्या व्यस्त असतो किंवा साइन हा कोसेकच्या व्यस्त असतो. हे लक्षात ठेवायचं, एकमेकाच्या व्यस्त आहेत ते. आणि म्हणून या ठिकाणी देअरफॉर काय होतील तुमचे साइन थिटा बरोबर 1 छेदस्थानी कोसेक. कोसेकची किंमत किती आहे तुमची 41 छेदस्थानी 9. राईट. आणि पुढे जाऊन आपण याला कसं लिहिणार, म्हणून साइन थिटा बरोबर हे 9 वरती जातील आणि 41 छेदस्थानी येतील कारण 1 छेदस्थानी ही राशी आहे. भागिले उलट गुणिले क्रिया केल्यानंतर 9 अंशस्थानी छेदस्थानी 41. अशा पद्धतीने तुम्हाला साइन थिटाची किंमत मिळाली. हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने लगेच सोडूया. पहिल्यांदा हे लिहून घ्या. चला मित्रांनो, तिसरं उदाहरण पुन्हा दुसऱ्या पद्धतीने आपण सोडूया. कॉट थिटाची किंमत दिलेली 40 छेदस्थानी 9. ओके. मग कॉट थिटाची किंमत 40 छेदस्थानी दिली असेल तर कॉट गुणोत्तर काय असतं बघा. कॉट गुणोत्तर हे टॅन गुणोत्तराच्या व्यस्त असतात. ओके. टॅन माहितीये तुम्हाला, समोरची बाजू भागिले लगतची बाजू असते. मग हे काय असायला पाहिजे, लगतची बाजू भागिले समोरची बाजू. ते सल असतं, हे लस असतं. लक्षात ठेवा. टॅन काय असतं, समोरील बाजू कोणा समोरील बाजू छेदस्थानी कोणा लगतची बाजू. आणि कॉट त्याचं व्यस्त असल्यामुळे इथं कोणा लगतची बाजू छेदस्थानी कोणा समोरची बाजू. मग हा इथे या ठिकाणी थिटा कोण घेतला, त्याच्या लगतची ही बाजू आहे मित्रांनो.
ही समोरची बाजू आहे आणि हा तुमचा कर्ण आहे. मग आपल्याला लगतची बाजू लागते, म्हणजेच बीसी आपण या ठिकाणी घेणार आणि छेदस्थानी समोरची बाजू एबी घेणार अशा पद्धतीने. ओके, आता हे दोन्ही गुणोत्तरांचा आपण तुलनात्मक दृष्ट्या विचार जर केला तर बीसी ची किंमत जर काढायची झाली, बीसी ची किंमत बीसी बरोबर 40, त्याला आपण के लावत असतो लक्षात ठेवा. नंतर तुमचा एबी घ्यायचा झाला, एबी बरोबर 9 के आपण घ्यायचं असतं, कारण हे गुणोत्तरात दिल्यामुळे आपण या ठिकाणी के घेत असतो लक्षात ठेवा. आता त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो. या ठिकाणी काटकोन असल्यामुळे एसी तुमचा कर्ण झाला, एबी समोरची बाजू झाली, बीसी लगतची बाजू. समोरची बाजू लगतची बाजू अर्थात या काटकोन करणाऱ्या बाजू असतात. ओके, आणि ह्या बाजू घेतल्यानंतर आपण आता पायथागोरसचं प्रमेय वापरणार, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग अशा पद्धतीचं आपलं पायथागोरस आहे. मग चला मला सांगा आता एबी बीसीच्या किमती, एबीची किंमत दिलेली तुम्हाला 9. मग पहा या ठिकाणी एबी बरोबर 9 के चा वर्ग. पाहिजे असेल तर एबी बरोबर या ठिकाणी 9 लिहू शकतात तुम्ही, काही गरज नाही लिहिण्याची. एबी 9 के चा वर्ग, किंमत ठेवून करू वर्ग करू वाटल्यास तर. एबी ची किंमत 9 के आणि मग वर्ग घ्या अधिक बीसी, बीसी ची किंमत किती 40 के, त्याचा वर्ग करा. ओके, 9चा वर्ग असतो 81 के चा वर्ग आणि 40चा वर्ग असतो 1600 के चा वर्ग. ओके, पहा मग आता हे 1600 आणि हे 81 म्हणजे 1681 के चा वर्ग हा तुमचा एसी चा वर्ग आला मित्रांनो. मग आता फक्त वर्गमूळ घेणार या बाजूला जाऊन आपण इथे वर्गमूळ घेऊया. चला तर आता एसी वर्गमूळ घेतलं, एसी बरोबर 1681 के चा वर्ग. 1681 हा 41 चा वर्ग असतो मित्रांनो, आणि म्हणून 1681 चा वर्गमूळ 41 आला, सॉरी 1681 हा 41 चा वर्ग, म्हणून त्याचं वर्गमूळ किती आलं 41. आणि हा के पण तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागणार आहे, के चाही वर्गमूळ हा तुमचा एसी मिळाला लक्षात घ्या. आता जे विचारलं ते बघूया. आता कोसेक थिटा, कोसेक थिटा आणि साइन थिटा. पहिल्यांदा जर साइन थिटा तुम्ही काढला समजा, साइन थिटा असते समोरची बाजू भागिले कर्ण, सक असतं समोर आहे की नाही, सक म्हणजे थिटाच्या समोरची बाजू एबी छेदस्थानी लगतची बाजू, लगतची नाही कर्ण एसी, सक शब्द आहे ना, सक समोरची बाजू भागिले कर्ण. ओके, आणि म्हणून आता एबी ची किंमत, एबी किती घेतलेला मित्रांनो सांगा मला. एबी बरोबर 9 के, छेदस्थानी एसी काढला 41 के कटले म्हणजेच 9 छेदस्थानी 41 हा तुमचा साइन थिटा आहे. राईट, अशा पद्धतीने साइन थिटाची किंमत मिळाली. आता आपल्याला कोसेक थिटा काढता येईल. कोसेक थिटा बरोबर, कोसेक थिटा हा साइनचा व्यस्त असतो है की नाही, म्हणजेच काय असतो वरती कर्ण, डायरेक्ट लिहितो मी कर्ण एसी छेदस्थानी समोरची बाजू एबी. ओके, मग एसी ची किंमत 41 के छेदस्थानी, एबी ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी, एबी 9 के, इथनं के कटलेच म्हणजे उत्तर किती आलं 41 छेदस्थानी 9. ही तुमची कोसेकची किंमत आहे, कोसेक थिटा. पहा तुम्हाला साइन आणि कोसेकच्या ज्या किमती आल्या कम्प्लीट एकमेकाच्या अपोजिट, म्हणजेच व्यस्त आल्यात. याची व्यस्त घेतली तर ही, याच्या व्यस्त घेतली तर ही संख्या मिळते तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने दुसऱ्या मेथडनं सुद्धा आपण उदाहरण सोडवलं. पुढचं उदाहरण बघूया. चौथा प्रश्न बघा मित्रांनो, 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा, कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती तुम्हाला या ठिकाणी शोधायला सांगितलं. ही दिलेली राशी मी जशीच्या तशी लिहिली मित्रांनो. त्याच्यानंतर काय करतो बघा, बरोबर हे 5 सेक थिटा जसेच तसे बरोबर, हे वजा 12 कोसेक थिटा पलीकडे गेल्यानंतर अधिक होतील, नाही का, उजव्या बाजूला पाठवूया त्यांना, म्हणजेच 12 कोसेक थिटा
लक्षात आलं? वजा असल्यामुळे इकडे पाठवल्यानंतर अधिक झालं ते उजव्या बाजूला गेल्यानंतर. पहा मित्रांनो, हा 5 जसाच तसा. आता ह्या ठिकाणी थोडासा विचार करू आपण सेक थिटाचा, नाही का? सेक थिटा हा कॉस थिटाचा काय असतो? व्यस्त असतो. म्हणजे सेकच्या जागेवर मला 1/स्थानी कॉस लिहिता येईल. मग सेकच्या जागेवर काय लिहिणार मी? 1/स्थानी कॉस थिटा. बरोबर. हे 12 जसेच्या तसे. पुन्हा या ठिकाणी कोसेक थिटा. कोसेक कोणाचा व्यस्त असतो? कोसेक थिटा हा साइन गुणोत्तराचा व्यस्त असतो आणि म्हणून कोसेकच्या जागेवरती मी असं लिहिणार 1/स्थानी साइन थिटा. राईट. पहा मित्रांनो, त्याच्यानंतर आता काय करणार आपण? तिरकस गुणाकार. बघा, 5 तिरकस गुणाकार करायच्या आधी गुणाकार करूया, साधा गुणाकार. 5 गुणिले 1 5 1 5 छेदस्थानी कॉस थिटा. बरोबर. इकडे तुमचे 12 1 12 छेदस्थानी तुमचे साइन थिटा असं लिहून घेतलं आपण. ओके. त्याच्यानंतर आपण तिरकस गुणाकार करण्यापेक्षा आता 5 इकडे पाठवा, 5 इकडे पाठवा. म्हणजे काय होईल? तुमचे एकांतरासारखी क्रिया. 5 इकडे पाठवून साईनला इकडे पाठवू, म्हणजे साइन थिटा 5च्या जागेवरती साइन थिटा, छेदस्थानी तुमचा कॉस थिटा जसा तसा. बरोबर. हे 12 छेदस्थानी, हे 5 आता साइनच्या जागेवर येतील, म्हणजे इथे आले तुमचे. फक्त ह्या 2 पदांची जागा बदलली. इकडे येताना हा छेदस्थानी गेला आणि हा छेदस्थानी असताना हा अंशस्थानी आला. मग हे साइन वरती आले, छेदस्थानी कॉस थिटा बरोबर हे 12 छेदस्थानी तुमचे 5 झाले. ओके. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय, की साइन थिटा भागिले कॉस थिटा, टॅन थिटाचं एक सूत्र आहे. टॅन थिटा बरोबर काय असतं तुमचे? साइन थिटा छेदस्थानी कॉस थिटा, असं एक सूत्र आहे. मग आता साइन भागिले कॉस, साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे तुमचा टॅन थिटा असतो आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो टॅन थिटा बरोबर तुमचे 12 छेदस्थानी 5 आले. कसली किंमत आली? ही टॅन थिटाची किंमत आली 12 छेदस्थानी 5. ओके. आता ही किंमत मिळाल्यानंतर पहा, टॅनची किंमत मिळाल्यानंतर तुम्हाला सेक शोधायचा आहे. सेक शोधण्यासाठी तुम्हाला ही आयडेंटिटी आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. हे नित्य समीकरण आपण या ठिकाणी वापरणार. कशासाठी? टॅनची किंमत माहितीये तुम्हाला, सेक शोधायचा आहे. टॅन आणि सेक फक्त इथेच दिसतात तुम्हाला हे नित्य समीकरण, आणि म्हणून मी ते नित्य समीकरण या ठिकाणी वापरतो. ते बघा तुमचं आता काय, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा असं नित्य समीकरण. हा 1 जसा तसा मित्रांनो. टॅनची किंमत बघा आता 12 छेदस्थानी 5, 12 छेदस्थानी 5 त्याचा वर्ग करा बरोबर तुमचा हा सेक वर्ग थिटा. हा 1 जसा तसा. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, इकडचे सेक वर्ग जसेचे तसे. ओके. पहा आता तिरकस गुणाकार करा. 25 ने 1 गुणा, 25 1 25, हे तुमचे 144 जसेच्या तसे, छेदस्थानी 25 बरोबर इकडे तुमचे सेक वर्ग थिटा जसेच्या तसे. ओके. पुढे काय झालं? 144 मध्ये 25 आहे लक्षात ठेवा, हे वरती 25 आहे. तिरकस 25 1 25. ओके. आता 144 आणि 25 याची बेरीज जर केली तर 169 येते. लक्षात किती येते? 169 छेदस्थानी तुमचे हे 25 आहे बरोबर. इकडे किती येतील तुमचे? सेक वर्ग थिटा. ओके. मग आता मित्रांनो इकडे लिहिणार मी सेक वर्ग थिटा बरोबर 169 छेदस्थानी 25. वर्गमूळ घेऊन टाकू. आता या ठिकाणी वर्गमूळ घेतलं तर सेक थिटा बरोबर 169 ह्या संख्येचं वर्गमूळ आहे 13, कारण 13चा वर्ग असतो 169. 169चं वर्गमूळ 13 आलं, 25चं वर्गमूळ 5. हा तुमचा काय मिळाला मित्रांनो? सेक थिटा. राईट. चला आता सेक थिटा मिळाला. सेक थिटा नंतर आता कसली किंमत काढणार आपण सांगा. तसेच आता सेक झाल्यानंतर कॉस थिटा. कॉस आणि सेक एकमेकाचे व्यस्त असतात. तुम्हाला कॉस काढायचा असेल तर तुम्ही असं लिहू शकतात. म्हणून कॉस थिटा जर काढायचा असेल
तर तुम्ही एक छेदस्थानी सेक पण लिहिता येतं तुम्हाला. सेक काढायचं असेल तर एक छेदस्थानी कॉस असं लिहिता येतं, कारण ते एकमेकाचे व्यस्त असतात. ओके. आणि म्हणून या ठिकाणी पाहता कॉस थिटा बरोबर एक छेदस्थानी सेक थिटाची किंमत आताच काढली 13 छेदस्थानी 5. 13 छेदस्थानी 5. ओके. आणि म्हणून कॉस थिटा बरोबर काय होईल सांगा? कॉस थिटा बरोबर हे 13 5 वरती जातील, 5 छेदस्थानी 13 होतील, कारण ते एकमेकांचे काय असते, परस्परांचे गुणाकार व्यस्त असतात ते. ओके. मग कॉस थिटा बरोबर काय 5 छेदस्थानी 13 आला. आता तुम्हाला कॉस मिळाला मित्रांनो, साइन शोधायचा आहे. त्याच्यासाठी ही आयडेंटिटी आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. ह्या आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे. म्हणून पुन्हा तसेच साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके. याच्यात कसली किंमत काढलेली? कॉसची. साइनची किंमत माहित नाही म्हणून याला जसंच तसं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्गची किंमत बघा, या ठिकाणी कॉसची किंमत टाका 5 छेदस्थानी 13 कंसाचा वर्ग बरोबर 1. राईट. हे साइन वर्ग थिटा जसेच तसे मित्रांनो अधिक करतो, अधिक 5चा वर्ग 25, राईट. 13चा वर्ग 169 बरोबर तुमचे 1 जसेच्या तसे. ओके. आता हेच उदाहरण पुढे लिहितो मी. साइन वर्ग थिटा बरोबर हा 1 जसाच तसा वजा ही राशी किंवा हे पद आपण उजव्या बाजूला नेलं तर ते काय होईल? वजा होईल. ते वजा किती? 25 छेदस्थानी 169. राईट. आता 169 ने एकाला गुणा, तिरकस गुणाकार, म्हणजेच 169 वजा 25 छेदस्थानी तुमचे 169 जसेच्या तसे. आणि 169 मधून 25 गेल्यानंतर 144 उरतात मित्रांनो, आणि त्याच्यानंतर 169 खाली जसेच तसे. हा तुमचा साइन वर्ग थिटा आहे. ओके. वर्गमूळ घ्या साइन थिटा बरोबर 144 वर्गमूळ 12 छेदस्थानी 169 वर्गमूळ 13, म्हणजे काय उत्तर आलं तुमचं? 12 छेदस्थानी 13. अशा पद्धतीने तुम्हाला साइन मिळाला, इथे कॉस मिळाला ह्या ठिकाणी, सेक मिळाला ह्या ठिकाणी, आणि टॅन काढला ह्या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण नित्य समानतेचा व्यवस्थित उपयोग केलेला आहे. व्यवस्थित बघा.